नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शरद करंडे. शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी सरकारने 31,628 कोटीचे पॅकेज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जाहीर केले. आता शेतीसाठी यामध्ये 32,500 रुपये, त्यानंतर पीक विमा असेल तुमचा, पीक विमाला या ठिकाणी 17,000 रुपये, त्यानंतर इतर कामासाठी तुम्हाला 10,000 रुपये या ठिकाणी शासनाने जाहीर केले. आता हे जे पॅकेज आहे ते पॅकेज कशा पद्धतीने, किती हेक्टरला किती पॅकेज या ठिकाणी शासनाने दिले, किती पैसे या ठिकाणी हेक्टरला या ठिकाणी शासनाने दिले, सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ठिकाणी तुम्हाला दिसत असेल एकूण नुकसानग्रस्त शेतकरी आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी जी मदत आहे ती या ठिकाणी 6,175 कोटी या ठिकाणी राज्य सरकारकडून दिली जाणार आहे. या ठिकाणी जाहीर केलेले आहे. जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी 6,175 कोटीचा निधी या ठिकाणी शासनाने मंजूर करून दिलाय. त्यानंतर जे कोरडवाहू शेतकरी आहेत ते कोरडवाहू शेतकऱ्यांना शेती कामासाठी मदत म्हणून या ठिकाणी सरकारने 18,500 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी कोरडवाहू शेतकऱ्यांना ती कोरडवाहू शेती त्यांना शेती योग्य बनवण्यासाठी 18,500 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी जे अनुदान आहे ते अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे. त्यानंतर हंगामी बागायतदार शेतकरी जे आहेत, हंगामी बागायतदार शेतकरी त्यांना या ठिकाणी 27,000 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी शासनाकडून दिले जाणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी बागायती शेतकरी आहेत, जे बागायती शेतकरी त्यांना या ठिकाणी कायम बागायती शेतीसाठी मदत म्हणून 32,500 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी शासनाकडून अनुदान जाहीर झालेले आहे. त्यानंतर बियाणे व इतर कामांसाठी साधारणतः मदत म्हणून सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्यांना या ठिकाणी अटी लावण्यात आलेल्या नाही. सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना बियाणे व इतर कामांसाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे. त्यानंतर पीक विमा व उरलेले जे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी पीक विमा भरलेला नसेल किंवा या ठिकाणी पीक विमा उतरवलेला शेतकरी जे आहेत, अशा पीक विमा शेतकऱ्यांना विम्याद्वारे मिळणारी जी मदत आहे ती 17,000 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी विम्याच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जाणार आहेत. ज्या ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी विमा भरलेला असेल, पीक विमा भरलेला असेल, त्या शेतकऱ्यांना 17,000 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत. त्यानंतर राज्य सरकारची एकूण जी मदत आहे ती मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना पुनर्बांधणीसाठी मदत म्हणून 31,628 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी राज्य शासनाकडून जाहीर झालेला आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी शेतकऱ्यांना जे कोरडवाहू शेतकरी असतील त्यांना, त्यानंतर हंगामी बागायतदार, बागायती शेतकरी, बियाणे व इतर कामांसाठी पीक विमा उतरवलेले शेतकरी, या सर्वांसाठी एकूण शासनाने 31,628 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी जाहीर केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी अशी दिलासादायक अशी ही बातमी आहे. तर याबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.